SC/ST रिजर्वेशन में ज़ैली जुमरा तश्कील देने पर समाजी कारकुन दत्तात्रेय अनंतवार और अतुल पाइकवार भूख हड़ताल पर बैठ गए हैं। ITI चौराहे पर इन्हें भूख हड़ताल पर बैठे 8 दिन हो गए हैं। इंतजामिया की जानिब से इस भूख हड़ताल पर कोई ध्यान न देने पर इनके हामियों ने सड़क जाम तहरीक शुरू कर दी है। इस दौरान ITI कॉर्नर पर एहतजाजी मुजाहरा किया गया। इस मौके पर पुलिस और मुजाहिरीन के दरमियान तसादुम भी हुआ। कुछ देर के लिए हालात कशीदा हुए। पुलिस ने एहतियाती तौर पर मुजाहिरीन को गिरफ्तार करके रिहा कर दिया। या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान सर्वोच्च आहे, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च नाही। सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरण व क्रिमिनलचा दिलेला निर्णय हे बहुजनाचा अधिकार सन्मानाने जीवन जगण्याच्या आरक्षणाची पुंजी खतम करणार आहे। आम्ही ती पुंजी उद्ध्वस्त होऊ देणार नाही। आंबेडकरी समाज हा संपूर्ण भारत देश हादरून सोडेल आणि हा निर्णय रद्द करेलच करेल। तसेच मराठा बांधवांना आम्ही OBC मधून आरक्षण मिळू देणार नाही। कुणबी OBC कुणबी प्रमाणपत्र सरसकट रद्द करा। आमच्या मुस्लिम बांधवांना जे 52 मागास कम्युनिटीज आहेत त्यांना SC/BC मधून 5% रिझर्वेशन द्या, ही आमची तिसरी मागणी आहे। आम्ही शहीद झालो तरी चालते, पण ह्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही, हे आमचा ठाम निर्धार आहे। जय भीम, जय OBC। नांदेड जिल्ह्यात आमरण उपोषणाला अनंतवार आणि पाईकराव हे बसलेले आहेत। आज इथं आम्ही या उपोषणाचं प्रशासन काहीच दखल घेत नसल्यामुळं आम्ही इथं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आमच्यासोबत झटापटी करून आमच्या काही महिलांना खाली पाडलं, काही पुरुषांना खाली पाडलं, कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करा। या प्रशासनाच्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो व शासनाला आम्ही सांगू इच्छितो की यानंतर हे आंदोलन अतिशय तीव्र होईल। आमची मागणी हीच आहे की मराठाला आरक्षण द्या, पण OBCच्या ताटातलं देऊ नका। OBC मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आमरण उपोषण चालू आहे। गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी OBC, SC आणि STच्या मागण्यांसाठी अनंतवार साहेब आणि पाईकराव साहेब हे दोघं जण सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। पण यांच्या उपोषणाची प्रशासनाला अजून सुद्धा जाग आलेली नाही। त्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये जरांगेंना नुसती जांभळी जरी आली तरी प्रशासन हलून हादरत आहे। पण या ठिकाणी बिना अन्ना पन्न्याचे आमचे 2 योद्धे बसलेले असून सुद्धा प्रशासनाला यांची अजून सुद्धा जाग आलेली नाही। याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी नांदेडला आंदोलनाचा इशारा परवाच्या दिवशी दिला होता, पण अजूनही आम्हाला न्याय भेटला नसल्यामुळं आज OBC, SC आणि STच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। जर करता प्रशासनाने आमची दखल नाही घेतली तर याच्यापुढे उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत, हे आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सूचना देत आहोत। आज इथं धरणे उपोषण धरलं होतं व रास्ता रोको होतं। आज आम्ही अतुल भाऊ पाईकराव व अनंतवार साहेब हे गेले 8 दिवसापासून इथं आमरण उपोषण धरत आहेत। यांची कुठंच सरकार दखल घेत नाही। हे सर्वोच्च न्यायालय उपवर्गीकरणाचा जो निर्णय काढला हे आंबेडकरी जनता आणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि हे रद्द केल्याशिवाय राहणार नाही। आणि अतुल भाऊ पाईकराव व अनंतवार साहेब यांच्या जर जीवाला काही हानी झाली तर पूर्ण नांदेड, महाराष्ट्र आणि भारत देश बंद करण्याची आम्ही आंबेडकरी जनता ताकद ठेवतो। एवढंच बोलतो। जय भीम।